Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester, and the subject code is 22563. Okay. We are discussing our first unit, that is non-conventional machining processes. Up to ultrasonic machining we have finished in last video. Now we will continue with our next non-conventional machining process, that is electrochemical machining, ECM. So first of all, we will see what is meant by electrochemical machining. Consider two electrodes placed in a tank containing conductive solution. One electrode is made cathode and the other is made anode. When the current is switched on, the positive ions moves towards the cathode and the negative ions moves towards the anode. Electrochemical reaction takes place and metal is removed from the anode and plated on the cathode. This process is known as electroplating. Okay? ECM utilizes the principle of reverse of electroplating. Okay? म्हणजेच इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंगमध्ये काय आहे बघा, समजा आपण दोन इलेक्ट्रोड्स घेतले, ते एका टँकमध्ये ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये एक सोल्युशन आहे कंडक्टिव्ह, आणि ज्यावेळी आपण पॉवर सप्लाय ऑन करू त्यावेळी काय होणार आहे, तुमचं एका इलेक्ट्रोडचे जे आयन्स आहेत किंवा मटेरियलचे आहेत ते हळूहळू रिमूव्ह व्हायला चालू होऊन काय होणार आहे, तुमच्या दुसऱ्या इलेक्ट्रोडवरती डिपॉझिट व्हायला चालू होणार आहे ड्यू टू इलेक्ट्रोलायसिस. ओके, तर हेच प्रिन्सिपल कशामध्ये इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंगमध्ये यूज केलेला आहे. पण याच्यामध्ये काय फरक आहे बघा, की इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंगमध्ये काय होतं की ज्यावेळी आपण पॉवर सप्लाय ऑन करू आणि एका इलेक्ट्रोडचं मटेरियल जे रिमूव्ह झालेलं आहे ते आपण दुसऱ्या इलेक्ट्रोडवरती जमा होऊ देत नाही. ओके, हा फरक आहे इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग आणि तुमच्या इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये. ओके, तर आपण डिटेलमध्ये पुढे बघूयाच. Principle of electrochemical machining. Here the tool is made cathode and the workpiece is anode. The workpiece is used as anode, so the metal ions removed from the workpiece forming ions in the electrolytes. The ions are not allowed to deposit on the tool. Okay, म्हणजेच ECM काय आहे बघा, की आपण वर्कपीस जो आहे तो ॲनोड घेतलेला आहे आणि ज्यावेळी तुमच्या वर्कपीसवरचे जे मटेरियल रिमूव्ह व्हायला चालू होणार आहे हळूहळू, तर ते काय होणार आहे तुमच्या इलेक्ट्रोलाइट्समध्ये, तुमच्या इलेक्ट्रोलाइटमध्ये काय होणार आहे ते मिसळणार आहेत आणि हेच आयन्स काय करणार आहे आपण आर नॉट अलाउड टू डिपॉझिट ऑन दी टूल, म्हणजे कॅथोडवर हे आपण डिपॉझिट होऊ देणार नाही आहे. ओके, द इलेक्ट्रोलाइट इज सो सिलेक्टेड दॅट आफ्टर इलेक्ट्रोलायसिस, ओके, म्हणजे आफ्टर केमिकल रिॲक्शन देर इज नो डिकम्पोजिशन ऑफ मेटल ऑन दी टूल. ओके, a closed gap of about 0.5 mm is maintained between tool and workpiece. An electrolyte is continuously pumped into the gap and a DC voltage is applied. Okay. आपण थोडंसं डायग्राममध्ये बघूया. हा इथे दिसतोय आपल्याला, हा रिझर्व्हर आहे इलेक्ट्रोलाइट्स. ओके, आणि हा आपण इलेक्ट्रोलाइट आहे हे कंटिन्युअस काय करतोय, पंपिंग करतोय कुठं, आपल्या टूल आणि वर्कपीसच्या गॅपमध्ये. हा गॅप किती आहे, साधारण 0.5 mm. ओके, ठीक आहे. Due to applied voltage, the current flows in the electrolyte. Due to this, the positively charged ions are attracted towards the cathode and negatively charged ions are attracted towards the anode. The metal from anode is removed atom by atom, removing negative charges that binds the surface atom to the neighbors. Okay, म्हणजे ज्यावेळी आपण पॉवर सप्लाय ऑन करू, ओके, त्यावेळी पॉझिटिव्हली चार्ज आयन्स जे आहेत ते कुठं अट्रॅक्ट होणार आहे, टुवर्ड्स कॅथोड. ओके, आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स जे आहेत ते कुठं अट्रॅक्ट होणार आहे, टुवर्ड्स एनोड. ओके, the ionized atoms are then positively charged and can be attracted away from the workpiece. Okay, thus electrochemical reaction takes place in presence of the electrolytes, which results in the removal of metal from the workpiece. Okay,
आता आपल्याला बघा डायग्राममध्ये काय दिसते की हा वर्कपीस आहे जो टेबलवरती माउंट करून आपण ठेवलेला आहे टँकमध्ये, ज्याच्यामध्ये काय इलेक्ट्रोलाइट आहे आणि हे इलेक्ट्रोलाइट कुठून पंप केलेलं आहे आपण या रिझर्वायरमधून कंटिन्युअसली काय केलेलं आहे आपण हे पंपिंग करतो. ओके, इथं आपलं टूल जे आहे ते कसं आहे तुमचं त्याच्यामध्ये एक त्याला होल आहे ज्याच्या थ्रू आपण ते काय केलेलं आहे इलेक्ट्रोलाइट आपण हा गॅपमध्ये काय केलेलं आहे कंटिन्युअसली काय केलेलं आहे तिथं पंप केलेलं आहे. आता ज्यावेळी आपण पॉवर सप्लाय ऑन करणार त्यावेळी काय होणार आहे तुमचे जे पॉझिटिव्ह चार्ज आयन्स आहेत हे कुठं अटॅक होणार आहे टुवर्ड्स कॅथोड किंवा निगेटिव्ह चार्जेस, आणि जे आपलं निगेटिव्ह चार्ज आयन्स आहे ते कुठं अटॅक होणार आहे टुवर्ड्स ॲनोड म्हणजे आपल्या वर्कपीसवरती. ओके, आणि ड्यू टू इलेक्ट्रोलायसिस काय होणार आहे आपल्या वर्कपीसवरचे जे मटेरियल आहे ते हळूहळू रिमूव्ह होऊन काय करणार आहे आपल्या ह्या कुठं होणार आहे इलेक्ट्रोलायटिक मटेरियल थ्रू काय होणार आहे आपण खाली रिझर्वायरमध्ये खाली येऊन इथं जमा होणार. ओके, म्हणजेच काय झालं इथलं वर्कपीसवरचं जे मटेरियल आहे ते आपण टूलवरती जमा न होतं ते काय होणार आहे इलेक्ट्रोलाइट थ्रू ते काय होणार आहे तिथं खाली रिझर्वायरमध्ये इन दी फॉर्म ऑफ स्लज ते काय होणार आहे जमा होणार आहे. ओके, तर आपल्याला ECM इथं टूल दिसते आणखी एक बघा बिफोर मशीनिंग आणि आफ्टर मशीनिंग. तर बिफोर मशीनिंग टूलचा शेप कसा आहे बघा आणि आपला हा वर्कपीसचा, आणि ज्यावेळी आपली आफ्टर मशीनिंग म्हणजे ज्यावेळी आपण पॉवर सप्लायवर करून मशीनिंग होईल त्यावेळी टूलचा शेपचं कसं आहे त्याच्याबरोबर अपोजिट शेप काय होणार आहे आपल्या वर्कपीसला फॉर्म होणार आहे. ओके, तर हेच ECMमध्ये होत असतं की तुमचा टूलचा जो शेप आहे त्याच्या अपोजिट शेप काय होणार आहे वर्कपीसवरती फॉर्म होत असतो. ओके, आता इथं आपल्या सेटअपमध्ये आणखी एक दिसते की सर्वो मेकॅनिझम दिसते फॉर कंट्रोलिंग टूल फीड, म्हणजे आपल्याला हा जो गॅप आहे वर्कपीसमधला आणि टूलमधला हा कंटिन्युअस मेंटेन ठेवावा लागतो. जसं जसं आपण टूल खाली येत जाणार ओके तसं हे आपण फीड मेकॅनिझम यूज करून काय करणार आहे टूल हळूहळू फोर्सफुली खाली घेत जाणार. ओके, वर्कपीसमध्ये, आणि आपल्याला जो शेप वर्कपीसला फॉर्म करायचा तो देण्याचा इथं काय करणार प्रयत्न करणार. ठीक आहे, तर आपण वर्किंग बघितलेलं आहे. आता टिपिकल सेटअप इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंगचा काय आहे बघा. इट कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग सिस्टीम्स अ DC पॉवर सप्लाय युनिट, इथं आपल्याला दिसते DC पॉवर सप्लाय युनिट. ओके, तर त्याच्यामध्ये साधारण दी करंट अबाउट 40,000 एम्पेअर इज अप्लाइड अक्रॉस DC व्होल्टेज ऑफ 5 to 30 व्होल्ट्स. ओके, त्यानंतर आपल्याला वर्कपीस आणि वर्क होल्डिंग सिस्टीम दिसते. वर्कपीस आहे. ओके, द वर्कपीस इज मेड ॲनोड, द वर्कपीस इज प्लेस्ड ऑन अ टेबल इन अ टँक. ओके, इथं हा टेबल दाखवलेला नाही पण टेबलवरती ठेवलेलं असतं वर्कपीस. द टेबल मटेरियल इज जनरली नॉन कंडक्टिव्ह अँड हॅव गुड थर्मल स्टॅबिलिटी. ओके, टूल अँड टूल फीड सिस्टीम, आपल्याला हे टूल म्हणजे स्कॅथोड दिसते आणि टूल फीड सिस्टीम म्हणजे याला सर्व मेकॅनिझम यूज केलेलं आहे जेणेकरून ते टूल आपल्याला हा गॅप काय मेंटेन ठेवता येतो. जसं जसं आपलं मशीनिंग होत जाईल तसंच आपल्याला हे टूल काय करावं तर खाली घ्यावं लागतं. ठीक आहे, आणि इलेक्ट्रोलाइट सप्लाय सिस्टीम, आता हे जे आपण इलेक्ट्रोलाइट सिलेक्ट केलेलं आहे. ओके, तर हे काय इलेक्ट्रोलाइट आपण कुठं करतो कंटिन्युअसली पंपिंग करत असतो आणि याच्यासाठी आपण एक सेपरेट इथं रिझर्वायर काय केलेलं आहे प्लेस केलेलं आहे सेटअपमध्ये. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग, तर ह्याचा देखील पहिला ॲडव्हान्टेज तो जो आपण बाकीच्या नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेससाठी बघितला तोच आहे. दी प्रोसेस हॅज नो टूल वेअर सो टूल लाईफ इज हाय. इथं टूल्स आणि आपल्या वर्कपीसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नसल्यामुळं इथं टूल वेअरचा प्रश्नच नाही, त्यामुळे टूल लाईफ ही कशी असते हायर आहे. इट जनरेट्स अ बर फ्रीज सरफेस. ओके, अनदर ॲडव्हान्टेज आहे बघा ECMचा, ह्याच्यामध्ये कसं आहे बर फ्री सरफेस आपण जनरेट करू शकतो. त्याच्याबरोबरच द मेटल रिमूव्हल रेट इज हाय. ओके, ह्याच्यामध्ये ड्यू टू इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन ह्याच्यामध्ये मेटल रिमूव्हल रेट जो आहे तो थोडासा हायर असतो. अँड लास्ट ॲडव्हान्टेज इट इज यूज्ड फॉर प्रोफिलिंग अँड काउंटरिंग ऑफ कॉम्प्लेक्स शेप्स, म्हणजे आपल्याला समजा वर्कपीसमध्ये एखादा काउंटर करायचा आहे किंवा वेगवेगळ्या प्रोफाईल तिथं कॅव्हिटीज करायच्या त्या ठिकाणी ECM हे काय केलं तर यूज केलं जातं. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग, पहिल्यांदा खूप महत्त्वाचा जो आहे
हेवी इनिशियल इन्व्हेस्टमेंट. ओके, ह्याचा जो सेटअप आहे त्याच्यामध्ये कंटेंट्स बघा, त्याच्यामुळे तिची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती हायर साईडला असते. त्यामुळे हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे की हेवी इनिशियल इन्व्हेस्टमेंट. त्याच्याबरोबरच हाय पॉवर कन्झम्पशन. ओके, इथं DC पॉवर सप्लाय पण जो यूज केलेला आहे आणि त्याच्याबरोबर जे इलेक्ट्रोलायसिससाठी आपल्याला पॉवर जास्त लागते. हाय पॉवर कन्झम्पशन हा काय डिसॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे. The next, it cannot produce sharp corner and edges. Okay, another important disadvantage. त्याच्यामध्ये टूल बघा, टूलच्या एक्झॅक्ट अपोजिट शेप आपण काय करतो वर्कपीसवरती फॉर्म करत असतो. पण ह्याच्यामध्ये आपल्याला शार्प कॉर्नर्स किंवा एजेस काय करतात वर्कपीसवरती फॉर्म करता येत नाहीत. हा एक ड्रॉबॅक आहे ECMचा. ओके, आणखी ओनली इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह मटेरियल्स कॅन बी मशीन्ड. आता इथं जर समजा नॉन कंडक्टिव्ह आपलं वर्कपीस असेल तर तो मशीन होईल का? नाही, कारण आपल्याला कसं आहे की ह्याच्यामध्ये तुमचं टूल आणि वर्कपीस जो आपण ॲनोड घेतलेला आहे दोन्हीचं काय व्हावं लागतं आपण ह्याच्यामधून आपल्याला तो चार्जेस जे आहेत ते फ्लो होऊन त्याच्याशिवाय आपलं इथं मटेरियल रिमूव्ह होऊ शकत नाही. त्यामुळं ओनली इलेक्ट्रिकली कंडक्टिव्ह मटेरियल्स कॅन बी मशीन्ड इन ECM. ओके, अँड लास्ट वन, फ्लोर स्पेस रिक्वायर्ड इज मोर. ह्या सेटअपसाठी पूर्ण जो फ्लोर लागणार आहे, स्पेस लागणार आहे, ती कशी आहे जास्त लागणार आहे. कारण याचा सेटअपच जर आपण खाली फ्लोरवरती बसवायचं म्हटलं तर त्याला ही जागा थोडीशी जास्त लागते ॲज कम्पेअर्ड टू अदर प्रोसेसेस. ओके, तर हा एक आणखी एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. And finally, applications of electrochemical machining. First, steam turbine blades can be machined within closed limits. Steam turbine जे ब्लेड्स असतात हे मशीन केले जातात बाय युझिंग इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग विथ क्लोज लिमिट्स. ओके, विथ म्हणजे बेटर ॲक्युरेसी. सेकंड, ड्रिलिंग अ जेट इंजिन टर्बाईन ब्लेड. ओके, ड्रिलिंगसाठी देखील ECM यूज केलं जातं. जे जेट इंजिनचे टर्बाईन ब्लेड्स असेल त्याच्यामधलं ड्रिलिंग जे आहे ते ECM यूज करून केलं जातं. नेक्स्ट, इट कॅन बी यूज्ड फॉर डाय सिंकिंग ऑपरेशन्स. ओके, जी डायचे ऑपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये देखील जे मशीनिंगचा पार्ट आहे तो आपण इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग यूज करून केला जातो. अँड लास्ट वन, मल्टिपल होल ड्रिलिंग. ओके, जिथं तुमचं ड्रिलिंगचं काम असतं तिथं मल्टिपल होल जर ड्रिल करायचे असतील त्या ठिकाणी देखील इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग यूज केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग. थँक्यू.